बऱ्याच जणींच्या उन्हाळी कामाला सुरुवात झाली असेल. मी थोडी लेट केली आणि सुट्टीचा प्रॉब्लेम असतो, काही नाही. दुसरं म्हटलं चला वड्यापासून तर सुरुवात करायलाच पाहिजे. कालच बरीचशी तयारी करून ठेवलेली होती मी. आता फक्त कोथिंबीर निवडून घेतली आणि लसूणची पात आणली होती गावाहून, ती पण टाकते. मी दरवर्षी टाकते, त्याच्यामुळे ना वड्याला छान टेस्ट येते. इथे मी सकाळी पहाटे 5 वाजता डाळ भिजत घातली होती. रात्रभर भिजत घालायची नाही, नाहीतर खूप आंबूस वास येतो. त्याच्यामुळे उन्हाळ्यात लगेच भिजते डाळ. त्याच्यामध्ये लसूणची पात आणि कोथिंबीर मिक्स केली आणि लगेच चक्कीवर आलो, दळून घेतलं आणि दळून घेतल्यानंतर मग मी लाल तिखट, मीठ आणि जिरं खलबत्त्यामध्ये बारीक करून तेच मिक्स करते. आता मीठ आधीच घालायचं नाही, नाहीतर मग चक्कीवरून दळताना आहे ना डाळ खूप पातळ होते, वडे चांगले पडत नाही म्हणून. सगळं मिक्स करून घेतलं आणि वरती टेरेसवर आलो. मागच्या वर्षी मी असं कापडावर केले होते ना, तर वडे खूप चिटकतात, लवकर निघत नाही, म्हणून मग ह्या वर्षी मी या पेपरावर टाकते. याच्यावर सहज वडे निघून येतात, अजिबात हात लावायची गरज नसते. तर सगळे वडे असे पाडून घेते मी. खूपच ऊन आहे ना, त्याच्यामुळे लगेच सुकतील म्हणून वरतीच आलो, नाही तर मग बाहेर कोण बघत बसतं. इथे माझे सगळे वडे पाडून झालेले आहेत. बरेच झाले होते. तर चला, इथे सगळे वडे पाडून घेतले. सकाळचे कामं बाकीच होते, स्वयंपाकसुद्धा केलेला नव्हता मी, म्हणून मग वड्याची डाळ होती त्याचेच भजी बनवून घेतले बरेचसे आणि भजीचेच पोट भरून जेवण केलं आणि स्वयंपाक काही केलेला नव्हता. संध्याकाळी बघा वडे छान असे सुकलेले आहेत, खूपच मस्त झालेले होते. टेस्ट खूप छान होती. तुम्ही केले की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.